नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभ्युगीतधारक शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आपण समजून घेणार आहोत, जो की टेट परीक्षा 3 शिक्षक भरती 2025 या भरतीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा किती येतील हे कोणालाच माहीत नाही. परंतु विथ इंटरव्ह्यूच्या येणाऱ्या जागांसाठी आपण 100% लढू शकतो. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मीही तुमच्यासारखाच एक अभियोग्यताधारक होतो आणि मीही इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्ही जे यश मिळवलं, ते यश तुमच्यासोबत तुम्हालाही ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. म्हणूनच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी एक व्हिडिओची सीरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून तुमची विथ इंटरव्ह्यूची तयारी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण होईल आणि तुम्हाला देखील क्वालिटी असणाऱ्या भरपूर अशा संस्था आहेत, त्यांच्यामध्ये अगदी मोफतसुद्धा तुम्हाला एंट्री मिळू शकते. त्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये कोणते कोणते घटक येत आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नक्की ही SOP काय सांगते, या SOPनुसार आपण जर विचार केला तर कशाला किती गुण आहेत हे पण आपण या ठिकाणी समजून घेऊया. खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं त्याला म्हणतो SOP खालीलप्रमाणे ठरवण्यात येत आहे. आता याच्यामध्ये जर पाहिले तर सेम मुद्दे तुम्हाला या येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 प्रकरण 302 TNT 1 दिनांक 6/7/2023 मधील मुद्दा क्रमांक A नुसार मुलाखतीकरता देण्यात येणाऱ्या 30 गुणांची विभागणी पुढील प्रमाणे आहे. हे 30 गुण नक्की कशाला मिळत आहेत? प्रत्येक मी एक सेक्शन याचा करून आपल्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये काय विचारलं जातं आणि हे 30 गुण कसे मिळवायचे हे तुम्हाला मी अगदी याच्या वेगवेगळ्या व्हिडिओ करून तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, काय काय तयारी करायची, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला जर हे प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला सहजपणे पटकन उत्तर देता आली पाहिजेत. लक्षात ठेवा, माझी एक विनंती असेल की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, पहिला मुद्दा जो की 5 गुणांसाठी असतो, उमेदवाराचे व्यक्तिमत्व एकूण गुण 5 आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा, पर्यावरणाची जाणीव, सामाजिक भान इत्यादी गोष्टी येतात. आता याच्यावरती डिटेलवरती मी व्हिडिओ बनवणार आहे 5-5 गुणांवरती, तुम्हाला त्या व्हिडिओ पाहता येतील. उमेदवाराचे सामान्य ज्ञान यासाठी 5 गुण आहेत. चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल असेल, इतिहास असेल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादींवरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा जर पाहिला 10 गुणांसाठी असतो, उमेदवारांचे विषय ज्ञान पाहतो आपण. यासाठी आपण जर विचार केला तर 10 गुण असतात. शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान आहे का? शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान आहे का? शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता, ॲप्रिसिएशन ज्ञान असं आपण त्याला म्हणतो, ते योग्य आहे का हे पाहिलं जातं. आणि पुढचं जर पाहिलं 10 गुणांसाठी आहे, उमेदवाराचे पाठ निरीक्षण केलं जातं. म्हणजे तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की आपण लेसन प्लॅन कशी तयार करायची आणि पाठ निरीक्षण म्हणजे तुम्हाला डेमो द्यायचा असतो, डेमोला हे 10 गुण असतात. डेमोची तयारी कशी करायची हे प्रात्यक्षिक मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलं आहे आणि नवीनसुद्धा 1-2-3 प्रात्यक्षिक मी अपलोड करणार आहे. विज्ञानचं, गणिताचं किंवा इतर लँग्वेज असेल किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांचं देखील एक व्हिडिओ मी अशी अपलोड करतो की इंटरव्ह्यू कसा द्यायचा, डेमो कसा द्यायचा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर उमेदवाराचे पाठ निरीक्षण एकूण 10 गुणांना आहे. पाठाची पूर्वतयारी, विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन त्या ठिकाणी पाहणार आहेत. पाठादरम्यान विषयाची मांडणी अनुसरून प्रस्तावना, विविध विषयांची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलकलेखन, पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग, प्रतिसाद, वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग यालासुद्धा तुम्हाला गुण आहेत. पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्ट निहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी तुम्हाला द्यायचे. तर असे हे 10 वरती 5, 10, 20 आणि हे वरचे 5-5 असे 30 गुण त्या ठिकाणी आहेत. एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी दिले पहा, गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत. पहा, आता हे आपण यावरती नंतर पाहूया, पण हे महत्त्वाचं मला जे सांगायचं होतं की 30 गुण कशाला असतात, तर उमेदवाराचे व्यक्तिमत्व एकूण गुण 5, उमेदवाराचे सामान्य ज्ञान 5 आणि उमेदवार विषय ज्ञान एकूण 10 असे, उमेदवाराचे पाठ निरीक्षण एकूण 10 असे एकूण जर पाहिले तर 30 गुण त्या ठिकाणी असतात. तर 100% पुढच्या सुद्धा काही व्हिडिओ अशा देतोय तुम्हाला
की तुमची ही इंटरव्ह्यूची 100% तयारी होईल. सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच.